नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजेसंदर्भात जो काही विचार करतो आहोत त्याला अनुसरून आज आपण देवपूजा करत असतानाची जे साहित्य आहे त्या साहित्यासंबंधी आणि एकंदरीत पूजेच्या प्रक्रियेविषयीचा आपण विचार करणार आहोत. साधारणपणे आपण पाहिलं की देवपूजा करत असताना आपण ज्या पद्धतीने देवपूजा करतो तर आपला जो काही क्रम आहे त्या क्रमाप्रमाणे आपण विचार करूच, पण प्रामुख्याने देवपूजा करत असताना काय असावं काय नसावं या संदर्भामध्ये आज आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला जेव्हा तुम्ही देवपूजा करताय तर सगळ्यात पहिलं जर काही असेल तर देवाजवळ समई लावावी. समई लावत असताना आपण काय करतो की रोजच्या दैनंदिन याच्यामध्ये एकच वात लावतो आणि काही कार्यप्रसंगाच्या वेळेला 5 वातींचा दिवा आपण लावत असतो, समई लावत असतो. पण जर हाच क्रम तुम्ही रोजच्या देवपूजेसाठी जर केला की रोज ह्या 5 वाती तुम्ही त्या समईमध्ये, तशी व्यवस्थाही असते, तर त्या पद्धतीने त्या 5 वाती जर प्रज्वलित केल्या तर त्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातून खूप उपयुक्त ठरतात. कारण दीप हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पाहिलं की प्रकाश हा अत्यंत महत्त्वाची ऊर्जा आहे आणि ती पूजा करताना आवश्यक आहे. अगदी दिव्याच्या मंत्रामध्ये सुद्धा असा उल्लेख आलेला आहे, भो दीपा ब्रह्मस्वरूपा यावत पूजा समाप्तीच्या तावत सुस्थिरो भव. माझ्या पूजेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थिरो भव, तू असाच त्याच्यासाठी राहा अशी प्रार्थना देव. ब्रह्मस्वरूपा, त्याला ब्रह्मस्वरूप म्हटलं गेलेलं आहे. म्हणून पूजेचा आरंभ करण्याच्या आधी दिव्याची पूजा गंधाक्षत फुल अर्पण करून करा. तुम्हाला निरांजनीत एखादी फुलवात शुद्ध गाईच्या तुपामध्ये लावायची आहे तर ती पण त्या ठिकाणी उपयुक्त ठरते. म्हणून तेलाचा तुपाचा अशा पद्धतीचा दिवा आपण लावला. पूजेची प्रक्रिया ज्यावेळेला आपण आरंभ करतो तर त्यावेळेला पळी पंचपात्रे आहे, त्याच्यानंतर तांब्या आहे, त्याच्यानंतर संध्यापात्र आहे. हे जे काही साहित्य आहे पूजेच्या बाबतीत उपकरण म्हणून, तर त्याच्यामध्ये ही सगळी प्रामुख्याने तांब्याच्या धातूची असावी. आपल्याकडे परिस्थितीने चांदीचे असेल, पितळीचे असेल, स्टीलचे असेल, अन्य जरी असले तरी माझा आग्रह आहे की हा तांब्याच्या धातूचा असेल तर तो या ऊर्जा या दृष्टिकोनातून अत्यंत प्रभावशाली सिद्ध होतो. म्हणून शक्यतोपर्यंत त्याचाच उपयोग करा. नसेल तर पर्यायाने तुम्ही इतर वापरू शकता. ही उपकरणाच्या संदर्भातली माहिती झाली. आता काय होते बघा, आपण ताम्हणामध्ये ज्यावेळेला देव घेतो त्यावेळेला आपले देव सुद्धा काही पितळीचा, काही पाषाणाचा, चांदीचा, तांब्याचा, अशा वेगवेगळ्या धातूंचे देव आपल्या देवाऱ्यामध्ये असतात. आणि ही सगळी देव आपण ज्यावेळेला ताम्हणामध्ये घेतो त्यावेळेला आपला पूजेचा क्रम काय असतो की आपण देवांच्या अंगावरती थोडंसं पाणी टाकलं, मग पंचामृत टाकलं, पुन्हा चांगलं पाणी टाकलं, धुतलं, पुसलं आणि जागेवरती ठेवून दिलं. मग हळद, कुंकू, फूल, अक्षत, धूप, दीप हा आपला साधारणपणे क्रम आहे. पण या क्रमामध्ये जर आपण एक छोटासा बदल आणि तोही ह्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातून केला तर तुम्ही बघा की ज्यावेळेला तुम्ही देव ताम्हणामध्ये घेतले, पहिले सुंदर स्वच्छ निर्मळ जल देवाला वाहा. त्याच्यानंतर पळीभर जल वाहिल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर मग पंचामृत टाका. त्याच्यानंतर पुन्हा चांगलं पाणी टाका. आपल्या पूजेच्या प्रयोगामध्ये तसं आहेच. पंचामृत स्नानम समर्पयामी, पंचामृत स्नानांतरेण शुद्धगत स्नानम समर्पयामी, प्रत्येक उपचारानंतर शुद्धगत स्नानम समर्पयामी. मग पहिले पाणी, मग पंचामृत टाका, पुन्हा चांगलं पाणी टाका, त्याच्यानंतर दूध टाका, पुन्हा चांगलं पाणी टाका, दही टाका, त्याच्यानंतर पुन्हा चांगलं पाणी टाका, त्याच्यानंतर मध अवश्य वापरा, त्याच्यानंतर चांगलं पाणी घाला, त्याच्यानंतर थोडी साखर ती वाहा, त्याच्यानंतर पुन्हा पाणी हे करा. त्याच्यानंतर अत्तर जर तुमच्याजवळ असं असेल की त्याच्यात काही केमिकल्स नाही आहे आणि असे सुंदर अत्तर आहे तर ठीक, नसेल तर सरळ चंदन जे आहे त्या चंदनालाच पाण्यामध्ये थोडंसं मिश्रित करून ते पाणी त्या ठिकाणी वाहा. गंध मिश्रित पाणी वाहा, चांगलं पाणी पुन्हा त्याच्यावरती टाका. म्हणजे थोडक्यामध्ये दही, दूध, साखर, मध, पंचामृत हे सगळ्या प्रकारचे उपचार त्या पूजेमध्ये असावे. आणि हे सगळे केल्यानंतर मग तुम्ही म्हणाल की हे सगळे करत असताना काहींना मंत्र येतात आहे, काहींना येत नाही आहे. अशा वेळेला तुम्ही पुरुष सूक्त म्हणा, पूजा करताना स्त्री सूक्त म्हणा, रामरक्षा म्हणा, अथर्वशीर्ष म्हणा, किंवा काहीच येत नसेल तर आपला गुरुमंत्र म्हणा. गुरु अनुग्रह घेतलेला नसेल तर जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तो म्हणा, गायत्री मंत्र म्हणा. पण काहीतरी मंत्र जे आपल्या पाठामध्ये आहे ते आपण म्हणत राहा, ते फार प्रभावी सिद्ध होते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर
ज्या वेळेला आपण देवांना स्नान करून जागेवरती ठेवतो, तर जागेवरती ठेवल्याच्या नंतर एक आणखीन छान गोष्ट कोणती आहे की आता आपली आंघोळ झाली, मग सगळ्यात पहिले आपण काय करणार, वस्त्र धारण करणार. मग आता देवांना कोणते वस्त्र, तुमच्या मूर्त्यांना जर तुम्ही नेहमी करता काही वस्त्र वापरत असाल तर ते नसतील, तर आपल्या शास्त्राने फार सुंदर सोय सांगितली आहे. वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षदान समर्पयामी, अलंकारार्थे अक्षदान समर्पयामी, काही जे नाही आहे त्याच्यासाठी अक्षदान समर्पयामी. याचा अर्थ असा की अक्षदा म्हणजे तांदूळ ही अशी गोष्ट आहे की जी कोणती न्यूनता असेल त्याची परिपूर्णता त्याच्यामध्ये येते. हा त्याच्या मागचा प्रधान भाव आहे. आणि ही गोष्ट केल्याच्या नंतर म्हणजे देव ठेवले वस्त्र, त्याच्यानंतर त्यांना छान गंध लावा. गंध लावल्याच्या नंतर अक्षत आहे, त्याच्यानंतर हळद आहे, कुंकू आहे, फूल आहे, जे जे काही नाना परिवार सुगंध द्रव्यानीचे समर्पयामी, जे जे उपचार हरिद्रा कुंकुमम सौभाग्य द्रव्यानीचे समर्पयामी. मग देवी असेल तर हळद कुंकू, बाकीच्यांना कुंकू, अशा पद्धतीचे काही गुलाल असेल, सिंदूर असेल, जे जे काही तुमच्याजवळ द्रव्य पूजेसाठी उपलब्ध आहेत त्याप्रमाणे त्यांचा सगळ्यांचा उपचार तुम्ही देवाला करा. हे लक्षात घ्या की हे जे काही आपण देवाला वाहतो आहे, हे वाहत असताना त्या देवांना ते जितकं उपयुक्त आहे किंवा त्यांना भाव असा जो संकेत आहे, त्याच्या मागे आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा त्याचा उपयोग आहे. तो आरोग्याच्याही दृष्टीने आहे. आता जसं हळद आहे, हळदी कुंकाला एका बाजूने जसं श्री हळदी कुंकाचा कार्यक्रम, तर हळद कुंकू हे सौभाग्याचं लक्षण जसं मानतात, तसं हळदी कुंकामुळे, या उपचारामुळे सौभाग्य याचा अर्थ केवळ पतीचं जिवंत असणे असा अर्थ नसून, सौभाग्य म्हणजे घरामध्ये जे जे काही आपल्याला हवं आहे ते भाग्याने आणि ते चांगल्या पद्धतीचं भाग्यामध्ये यावं आणि ते मिळावं, हे सौभाग्य आहे. की माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा निवास असावा, संतती असावी, धनधान्याधिक समृद्धी असावी, रोगराई कुठली नसावी, हे सगळे आमचे सौभाग्य आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं प्रतिनिधित्व हे हळदी कुंकू करत असते. आणि म्हणून हळदी कुंकू आपण ज्यावेळेला वाहतो तर हे लक्ष्मीकारक आहे, मंगलकारक आहे. त्याच्यानंतर ही सगळी उपचार आपण त्या ठिकाणी केले, मग आपण धूपम दर्शयामी, उदबत्तीत एखादा धूप दाखवतो. खरं तर आता या उदबत्त्या सुद्धा ज्या आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात. तर अशा वेळेला खऱ्या अर्थाने पूर्वी पहा धूप पात्र असायचं, ते मातीचं असायचं आणि त्याच्यामध्ये गौरी पेटवायची आणि त्याच्यामध्ये मग ऊद असेल, गुगुळ असेल, अशा पद्धतीचे जे सुगंधी नॅचरल द्रव्य आहेत ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकावे. याच्यामुळे आणि तो धूप देवाला दाखवावा. साधारणपणे आपण हा प्रयोग फक्त नवरात्रीपुरता करतो, पण हा रोजच्या याच्यामध्ये जर आपण ठेवला तर तुम्ही बघा की घरामध्ये सुद्धा बारीक सारीक येणारे डास असतील, मच्छर असतील, बाकीच्या रोग राईच्या याच्यामध्ये डेंग्यूचे सारखे वेगवेगळे प्रादुर्भाव असतील, काही संसर्ग असतील, या सगळ्यांपासून किंवा घरातला वायू प्रदूषित झालेला असेल, त्याच्यात काही वेगळं मिश्रित असेल, तर या सगळ्यांचं शुद्धीकरण या धूपामुळे होत असते. म्हणून तो धूप अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीने ते धूप, मग दीप सुद्धा त्या ठिकाणी देवाला ओवाळावा आणि मग आपण नैवेद्य, आरती अशा पद्धतीच्या माध्यमातून देवपूजा आपली पूर्ण करत असतो. पण हे सगळं मी एका क्रमाने तुम्हाला सांगितलं. आता काय झालं की तुम्ही संध्यापात्रामध्ये, ताम्हणामध्ये जे सगळे देव घेतले होते, तर तुम्ही पहा तुमचा धातू तांब्याचा आहे, त्याच्यामध्ये दही, दूध, मध, पंचामृत, साखर हे सगळे द्रव्य त्याच्यामध्ये पडल्यामुळे त्याच्यामध्ये आपोआपच एक रासायनिक प्रक्रिया झालेली असते. कारण तांब्याच्या धातूला जर आम्ल याचा संपर्क आला तर काय प्रक्रिया होते ही तुम्हाला माहिती आहे. म्हणून या तांब्याच्या धातूमध्ये हे सगळे पदार्थ, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला एकत्र येतात, मग ते देवाचे फुलं असतील, त्याच्यानंतर देवाचे वेगवेगळे आपण पूर्वीची त्याला वाहिलेला हळद कुंकू असेल, गंध असेल, त्या सगळ्यांचंच मिश्रण त्याच्यामध्ये एक प्रकारचं होत असते. पण आपल्याला सांगायसाठी मला आनंद वाटतो की ही एक जी प्रक्रिया होऊन त्या ताम्हणामध्ये जे जल तयार झालेलं असते, ज्याला आपण तीर्थ म्हणतो, हे तीर्थ काय करते तर हे एक प्रकारचा असं औषधी रसायन आहे, ज्याच्याबद्दल शास्त्र म्हणते अकाल मृत्यू हरणम, सकल व्याधी निवारणम, विष्णुपादोदक तीर्थम जठरीत धारयाम्यहम. अशा पद्धतीचं हे तीर्थ जे देवाला स्नान केल्याच्या नंतर या सगळ्या उपचाराने आपण घेतलेलं आहे, तर हे एक प्रकारचं असं काही औषधी आहे की याचा अनेक आपल्या शरीरामध्ये असलेल्या व्याधींसाठी किंवा वेगवेगळ्या होणाऱ्या प्रादुर्भावांच्या दृष्टिकोनातून एक रेजिस्टन्स पॉवर शरीरातली वाढावी, एक चांगलं आरोग्य आपल्याला मिळावं, याच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त ठरते. म्हणून आमच्या ऋषींनी बघा किती सुंदर विचार करून आमच्यासाठी या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि किती रोजच्या रेग्युलर याच्यामध्ये जर हे केलं तर कसा एक रोज आपल्यासाठी एक कसा औषधाचा
एक काय म्हणू त्याला बूस्टर डोस चांगला काढाच आपल्याला त्या माध्यमातून मिळून जात असतो आणि आपण मोठ्या श्रद्धेने ते घेत असतो. अशा पद्धतीने याचे जे लाभ होतात ते पूजा करणाऱ्याला व्यक्तिगत तर होतातच होतात, पण आपल्याकडे पद्धती आहे पहा की देवाची आरती झाल्याच्या नंतर आपण जी आरती ओवाळली तर त्या आरतीने काय झालं की मी मागे सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की आरती करत असताना दीप आणि एका बाजूने आपण घंटी वाजवत असतो, तर याच्यामध्ये प्रकाश आणि नाद या दोघी गोष्टींचा समावेश झालेला असतो आणि ही निर्माण झालेली ऊर्जा प्रत्येक जण आरती घेताना काय कसं करतो, असे हात करून आपण अशा पद्धतीची जी आरती घेतो तर ह्या महाभूतांच्या तत्वांचा जो समावेश या बोटांच्या माध्यमातून ती ऊर्जा असं करून जे आपण ग्रहण करतो ती एक अशी पद्धती आहे. आपण सहज कृती करतो, पण अशी पद्धती आहे की जेणेकरून ती आपल्या सर्व शरीरासाठी अत्यंत उपयोगी आणि उपकारक ठरत असते. म्हणून अशा पद्धतीची आरती घेणे, त्याच्यातलं तीर्थ प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याने घेणे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि उपयुक्त ठरत असतात. आणि या दृष्टिकोनातून जर देवपूजेकडे पाहिलं तर देवपूजा म्हणजे केवळ एक नुसती आस्तिकताच नाही, केवळ आमच्या घरातली एक धार्मिकताच किंवा अध्यात्मच नाही, तर आमच्या आरोग्याच्या आमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक सुंदर असा दिलेला हा प्रयोग आहे. आणि म्हणून मला असं वाटते की प्रत्येकाने न चुकता रोज जर नित्याने हा पूजेचा क्रम आपल्या जीवनामध्ये अंगी बांधला तर आपल्या आयुष्य आरोग्य या सर्वांच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. म्हणून मी आशा करतो की आपण सगळेजण या पूजेच्या उपक्रमाला स्वीकारून रोज नित्य पूजा करायला सुरुवात कराल आणि तुम्ही करतच असाल हा मला विश्वास आहे. पण ती योग्य पद्धतीने आणि चांगल्या माहिती घेऊन जर ही केली तर मला वाटते की त्याचे निश्चितच परिणाम आणि फळं आपल्याला पाहायला मिळतील. असे ते तुम्हाला छान प्रकारे मिळो अशी प्रार्थना करतो. मी इथे थांबतो. मात्र पुढच्या या व्हिडिओमध्ये या दृष्टिकोनातून पूजा झाल्याच्या नंतर जी उत्तर पूजा आहे ज्याच्यामध्ये आपण मंत्र पुष्पांजली किंवा अन्य काही गोष्टी ज्या काही नमस्कार आहेत हे जे काही सगळ्या विधी करतो त्याच्यामागे काय कारणं आहेत किंवा त्याचा काय उपयोग आहे याविषयीची चर्चा आपण करूया. जय श्रीराम.